नाही मी तुमच्याकडे या गुरु पौर्णिमेनिमित्त असलेल्या कीर्तनानिमित्त घेतलेला अभंग समय सूचक आहे. कारण समय सूचक जर अभंग नसेल वक्त्याचा तर तुकोबरा म्हणतात तो वक्ता हा आज्ञाने समजावा, म्हणून वक्त्याचं वक्तव्य समय सूचक असावं असं तुकोबरायचं मत आहे. तो वक्ता कसा तुकोबरा म्हणतात, समयो न कळे ते वेडे चाहोटा, नुसता वेडा नाही चाहोटा वेडा वक्ता समजावा, म्हणून वक्ताचं वक्तव्य समय सूचक असावं. म्हणून त्या आशयाचा अभंग मी अभंगामध्ये पहिल्या मुद्द्याकडे नेतोय. तुकोबरा 7 महत्वाच्या महापूजा सांगतात. त्यातली महत्वाची पहिली पूजा स्वामिकाज. स्वामिकाज म्हणजे आपल्या मालकाची सेवा एकनिष्ठतेनं करावी. ज्याच्या जीवनामध्ये मालकाची सेवा एकनिष्ठतेनं घडते त्याला इतर तीर्थाला जाण्याची गरज नाही. मी सोपं करून सांगतो, कुठल्या वारीला जायची गरज नाही, कुठल्या देवदेवताला जायची गरज नाही. पहिली पूजा तुम्ही वारीला जात असाल, असंख्य देवदेवताला जात असाल, पारायण करत असताल, पण तुम्ही स्वामीला मानतच नसेल, म्हणजे आपल्या मालकाला मानतच नसेल, तर तुमची सेवा किती केली रात्रंदिवस तर देवाला मान्य नाही. मान्य नाही. अनेक तीर्थ केली तरी सुद्धा देवाला मान्य नाही. कारण तुम्ही तुमच्या स्वामीशी एकनिष्ठतेने सेवा करू शकत नसाल तर देव तुमची सेवा मान्य करून घेत नाही. स्वामी काज. ऐका, स्वामीची एकनिष्ठतेची सेवा कशी असावी याबद्दल उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंतरायांचे. ऐका, सतत आज सुद्धा ज्या ठिकाणी रामायण चालू आहे त्या ठिकाणी चिरंजीवी म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी सेवेला हजर आहेत. कुणाच्या? प्रभू रामचंद्राची. स्वामीची एकनिष्ठतेची सेवा कशी असावी तर पाहावं हनुमंतरायांच्या चरित्रात. ऐका, मी पुढच्या